नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार कविता रसग्रहण या सदरात मी अरुणा मुल्हेरकर, मिशिगन, अमेरिका, आज डॉक्टर सौ संजीवनी तोफखाने यांच्या शॉपिझेन प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या पखाल या गझल संग्रहातून पखाली या गझलेचं सादरीकरण आणि रसग्रहण आपल्या पुढे करणार आहे. या वाहता पखाली सारी हयात गेली, काही बरीच वर्षे ही खेळण्यात गेली. का मांडला पसारा कोणी कधी कशाला, ही जिंदगीच शंका फेडावयात गेली. जाळून जीव ज्यांची राखीत बूज होते, नाती पुन्हा नव्याने का संशयात गेली. स्पर्धाच जीव घेणी विश्वात चाललेली, सारी उमेद माझी धावा वयात गेली. ना हार मानली मी, ना धीर सोडलेला, काही पळे परंतु साधा वयात गेली. संस्कार वेचलेले आलेत आज कामी, शक्ती खुळ्या मनाला हाकार रण्यात गेली. संवाद ईश्वराशी साधेल मौन जेव्हा, वाटेल वाफ वाया का बोलण्यात गेली. या वाहता पखाली सारी हयात गेली. मला सांगायला आनंद होत आहे की गझलकारा डॉक्टर सौ संजीवनी तोफखाने यांनी सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्याकडून गझल कशी लिहावी याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येकच गझलेची गझलियत त्यांनी जपली आहे. पखाल ही गझल सुद्धा या गोष्टीला अपवाद नाही. पखाल म्हणजे काय? एक चामड्याची पिशवी. त्या पिशवीतून जेव्हा शेतमळ्यांना बागेला पाणी घातलं गेलं की रोपं, लता, वेली कशा अगदी टवटवीत दिसतात. धरित्री हिरवीगार आणि प्रसन्न वाटते. संजीवनीताईंची ही पखाल अशाच एक शेरानी भरलेली आहे. तर त्याचा रसास्वाद घेताना आपल्याला नक्कीच आनंद वाटेल. पखाली या गझलेच्या मतल्यात संजीवनी साई सांगत आहेत, या वाहता पखाली सारी हयात गेली, काही बरीच वर्षे ही खेळण्यात गेली. या ठिकाणी संसारासाठी पखाली हा रूपकात्मक शब्द वापरला आहे. या संसाराच्या पखालीत अनेक सुखदुःख ठासून भरली आहेत आणि ही पखाल वाहता वाहता माझं संपूर्ण आयुष्य
सरत आलं आहे. मतल्याच्या सानी मिसऱ्यात ते आणखी स्पष्टीकरण देत आहेत. सुरुवातीची बरीच वर्ष तर आयुष्याचा हा खेळ समजण्यातच गेली आणि आता जेव्हा आयुष्य म्हणजे काय हे समजायला लागलं आहे तोपर्यंत आयुष्य संपायची वेळ आली. का मांडला पसारा कोणी कधी कशाला ही जिंदगीच शंका फेडावयात गेली. गझलकाराच्या मनात असंही येतं की आपण हा संसाराचा पसारा मांडलाच कशाला. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपलं संपूर्ण जीवन खर्ची पडलंय. या ठिकाणी मला वसंत कानेटकरांच्या लेकुरे उदंड झाली या नाटकाची आठवण आली. या नाटकाचा नायक जो राजा तो म्हणतो, ही शहाणी सुरती माणसं मुळी लग्नच का करतात. काहीसा असाच प्रश्न या शेरात मांडलेला आपल्याला दिसतो. जाळून जीव ज्यांची राखीत बूज होते नाती पुन्हा नव्याने का संशयात गेली. या शेरातून गझलकारानं स्त्री मनाची व्यथा मांडली आहे. लग्न करून संसारासाठी तिने जीव ओवाळून टाकला. सतत पतीचा मान आदर समाजात कसा वाढत जाईल याचाच विचार करत ती राहिली. परंतु नवऱ्याने काय केलं, तिच्यावर संशयच घेतला. स्पर्धाच जीव घेणी विश्वात चाललेली सारी उमेद माझी धावावयात गेली. सगळ्या जगात जिकडे तिकडे जीवघेणी स्पर्धा चाललेली आपल्याला दिसते. या स्पर्धेत मलाही टिकायचं आहे, पहिला क्रमांक मिळवायचा आहे. या जिंकण्याच्या एकाच ध्यासापायी मी धावण्यात माझी सर्व शक्ती बळ हरवून बसले आहे. ना हार मानली मी ना धीर सोडलेला काही पळे परंतु साधावयात गेली. सुरुवातीला मला जरी यश मिळालं नसलं तरी मी माझी हार मानलेली नाही अथवा धीरही सोडलेला नाही. आज ना उद्या यश माझ्याकडे येणारच याची मला खात्री आहे. या यशाच्या पूर्वतयारीसाठी मात्र मला माझ्या आयुष्याचा काही काळ खर्च करावा लागला. अत्यंत सकारात्मक दृष्टी देणारा हा शेर आहे. संस्कार वेचलेले आलेत आज कामी शक्ती खुळ्या मनाला हाकारण्यात गेली. आज माझ्या पदरात जे काही चांगलं माप पडलं आहे ते मला मिळालेल्या माझ्यावर झालेल्या संस्कारांमुळेच. ही गोष्ट मात्र मी माझ्या वेड्या मनाला पुन्हा पुन्हा समजावते आहे. संवाद ईश्वराशी साधेल मौन जेव्हा वाटेल वाफ वाया का बोलण्यात गेली. अशा रीतीने आयुष्य वेचल्यानंतर गझलकारा आता थोडी आध्यात्मिक पातळीवर येऊन बोलत आहे. मन शांत होईल, भोवतालच्या मायेपासून जेव्हा अलिप्त होईल तेव्हाच न बोलता माझा परमेश्वराशी संवाद होईल आणि मग वाटायला लागेल की इतकं सगळं बोलून मी माझ्या तोंडाची वाफ उगीचच दवडली. शांत मन आणि एकाग्र बुद्धी हाच खरा भक्त आणि ईश्वर यांच्या नात्याचा दुवा आहे, असं गझलकार वाचकांना या शेरातून सांगत आहे. या पखालीतून निघालेले एक एक शेर स्वतंत्र आहेत म्हणून ही गझल गैरमुसलसल आहे असं म्हणावं लागेल. आपण सर्वच नश्वर अशा या संसाराच्या मोहापायी आपलं सर्वस्व पणाला लावून आयुष्य वाया घालवतो. अशी या गझलेची
जमीन भक्कम आहे. आनंदकंद वृत्तात शेरातील एक एक शब्द अगदी चपखल बसलेले आहे. हयात, खेळण्यात, फेडावयात, संशयात, धावावयात, साधावयात, हाकारण्यात, बोलावयात या कवाफी अगदी सहज आलेल्या दिसतात. कुठेही गझलेचं शास्त्र सांभाळताना शब्दांची ओढाताण झालेली आपल्याला दिसत नाही. एक मुकम्मल गझल असं मी या गझलेचं एका वाक्यात वर्णन करीन. आपल्याला जरी गझल आणि त्यावरचं माझं हे रसग्रहण आवडलं असेल तर मनस्पर्शी साहित्य परिवार कविता रसग्रहण या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.